तर मी एक गोष्ट सांगते, छान गावाची गोष्ट सांगते. गाव असते, त्या गावात कमसे कम 10-8 अशी घरं असतात. 8, 10, 12 अशी घरं असतात. तर ती घरं असतात, पण ती घरं झोपड्या असतात. घरं नसतात, झोपड्या असतात. छोट्या छोट्या झोपड्या असतात. आपण राहण्यापुरती, झोपण्यापुरती जागा मिळेल एवढ्या झोपड्या असतात छोट्या छोट्या. तर त्या झोपडीमध्ये लोक दिवस काढायचे. कसे दिवस काढायचे? ती झोपडी बघेल तर तू झोपडीमध्ये घुसली तर निघायला मन नाही करायची. एवढी सुंदर झोपडी असायची मध्ये. नुसती पेटी सारवून सुरवून लखलखीत ती झोपडी राहायची. असं बघतच राहील असं ती झोपडी राहायची. म्हणजे पहिल्याचे लोकांचे सगळ्यांच्या तशा होत्या म्हणून लोकांना काय वाटत नव्हता. अशी झोपडी आता बघायला भेटणार नाही. असली तरी आता एवढी काय सजवणार नाही. पहिले झोपडी मस्त सारवायचे, पुढं वगैरे एवढीशी खिडकी पण नाही, मुंगीसुद्धा घुसणार नाही त्याच्यात, अशी करायचे. आणि एवढी पेटीसारखी करायची ते लोक, एकदम फिट. कवळं बिवळं लावायची. कवळं नसेल तर गवतानी शिवायचे ते लोक वर. किंवा ते हे असते आपल्या काय असतात, ताडाचे जे तोफे असतात बघ, ते तोफ्याला पानं असतात त्याने शिवायचे ती झोपडीचे वरचे. पण एवढ्या सुंदर झोपड्या राहायच्या तर सांगू नका, बघतच राहणार झोपड्यांना. त्याच्यात मस्त ओटी राहायची, मधल्या भागाला ओटी ठेवायची. त्याच्यावर सकाळी उठल्यावर बिछाने त्याच्यावर लावून ठेवायचे. बिछाने कुठले आले, चादरी गोधड्या असतील त्या तिथे लावून ठेवायचे. डबे असतील ते वरती ठेवायचे. बसायचं असलं तर बसायचे त्याच्यात. आणि चुली वगैरे एवढ्या सुंदर बनवायच्या ना, मस्त चुली वगैरे बनवायच्या. तिथे बसून पाणी पिईल तेवढं तुम्हाला छान वाटेल. पाण्याचा मटका राहायचा, थंडगार पाणी. आता फ्रीजमधलं पाणी, पहिले मटक्याचं पाणी, थंडगार पाणी मटक्याचं. आणि एवढा चविष्ट पाणी राहायचं खूपच. तर एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये लोक कसे राहायचे आणि कसे नाही. मजुरी काय, त्यांना 4 आणे 10 पैसे 5 पैसे अशी मजुरी राहायची, तरी ते लोक कष्ट करायचे. डोक्यावर भारा घेऊन यायची लाकडाचा. आणि घरात ते जाळं नसते जेवण बनवण्यासाठी. लाकडावरच जेवण त्यांचं, चुलीवर. भाकरी, भाज्या, भात. एवढ्या काय अशा पक्वान्या नाही. बिचारे गरीब असतात, 4 आणे कमावणारी लोक असतात. पण डाळ भात किंवा भाकरी, चटणी अशी त्यांचं जेवण असायचं. आणि ते खायचे आणि त्याच्यावर ते लोक कष्ट करायचे आणि कामं करायचे. ते कसे करायचे? भाकरी खाया तुम्ही. आताची लोक भाकरी खायला, मी सुद्धा भाकरी खायला कंटाळते, मला पण नाही आवडत जास्त भाकरी. एक अर्धी खाली तर बस होते. पहिले लोक 2-2, 3-3 भाकरी खायच्या. आणि असे मजबूत राहायचे, उंच तेवढे धिप्पाड. आणि एवढं काम करायचे, कष्टाचे दगडे फोरायचे, रोडचं काम. सगळे गरिबीच लोक करायचे. रोडचं काम करायचे, गटारा बनवायची लोकचं काम करायचे, दगडी फोडायचे कामं करायचे. असे कामं करायचे, ती कष्टाची कामं करायची, पण करायची. आणि एवढ्या झोपड्या सुंदर, स्वच्छ गाव. आणि कचरा बी टाकायचं असेल तर खूप लांब जाऊन टाकणार, ते जवळपास घाण करणारच नाही. एवढी पाणीसुद्धा लांबचा राहायचा, लांब जायचा हंडे घेऊन आणि पाणी घेऊन यायचा. किंवा मटके घेऊन जायचे, पाणी भरून आणायचा लांबून. मग तोच पाणी दिवसभर चालवायचा. अंग धुवायचा तर ठिकाणच नाही. कधी पाणी असेल, सण बी नसेल तेव्हा धुवायचे, नाही तर असेच बिचारे कामं करायचे. पाणी जवळ नाही तर काय करणार, कोसो दूरहून पाणी आणायचं. किती पाणी आणणार? दिवसभर कामाला जायचे आणि संध्याकाळी येऊन पाणी व्हायचे. किती कामं करणार? आणि घर बीर रात्रीच सारवायचे. आज हेच सारवलं, उद्या ते सारवलं आहे, तो कोपरा सारवला, असे सारवायचे रात्री. येताना शेणबिन घेऊन यायचे, लाकडा बिकडा घेऊन यायचे, कामाला जातील तिथे. असे पहिल्याचा जमाना होता आणि कष्टाळू लोक होते. तर मी गोष्ट इथेच थांबवते. तुम्हाला कशी वाटली, कशी नाही, नक्की पहा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि मला पुढे न्या. तर एवढं सांगून मी इथेच ही गोष्ट थांबवते. जय भीम, जय संविधान.